तर मित्रांनो, काल आपण मार्लेश्वर वरून निघालो आणि रात्री थोडा आम्हाला लेट झाला यायला, त्यामुळे आम्ही पावस मध्ये आलो आणि पावस मध्ये येऊन आम्ही चेक इन केलं माऊली माहेर या स्टे मध्ये, हॉटेलमध्ये. तर माऊली माहेर चा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे स्टेचा, तर तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक भेटून जाईल तुम्हाला, किंवा तो जाऊन बघा तुम्ही. जर पावस मध्ये तुम्ही कधी स्टे साठी येणार असाल तर तो बेस्ट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर आता आपण सकाळ झालेली आहे, गुड मॉर्निंग. तर आपण आता चाललेलो आहोत पावसला. जे पावस ज्यासाठी फेमस आहे ते म्हणजे स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मठासाठी. तर तिकडे आपण आता दर्शनासाठी जातो आहोत. सकाळचे 8 वाजलेत. तर आपण जाऊया डायरेक्ट तिकडे पावसला, स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या मठामध्ये, आणि आपण डायरेक्ट तिकडे भेटूया. चला. तर आपण स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत. समोर मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कार पार्किंग साठी आणि बस पार्किंग साठी अवेलेबल आहे. बघा, खूप मोठी पार्किंग आहे. तर तुम्ही इथे आलात तर इथे कार पार्क करून मग आपण पुढे मंदिरामध्ये जाऊ शकतो. तर चला जाऊया आपण स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर बघायला. डाव्या बाजूला मध्ये वळायचं. नाही इकडे स्वरूपानंद स्वामी. आता आल्यानंतर इथे चप्पल स्टँड आहे राईट साईडला, तिथे चप्पल काढून मग आपण आत जाऊया. अशा प्रकारे इथे पाय धुण्यासाठी बनवलं, त्याच्यातून पास व्हायचं. समोर आहे एंट्री. तिथून आत गेल्यानंतर आपल्याला स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामध्ये जाता येतं. समोर आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. एंट्री केल्या गेल्या आतमध्ये खूप सुंदर आहे मंदिर. तिथून खाली गेल्यानंतर स्वामी स्वरूपानंद महाराजांचं समाधी मंदिर आहे. जाऊया आपण बघायला स्वामी स्वरूपानंद महाराजांचं समाधी मंदिर. आता आपण बघणार आहोत स्वामी स्वरूपानंद महाराजांचा जन्मगृह, त्यांचा जन्म झाला.
आपल्यासमोर आहे स्वामी स्वरूपानंद महाराजांची जन्मखोली, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण आलेलो आता पावस मधील स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिराला भेट द्यायला. तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. मंदिराच्या आतमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे, खूप सुंदर आहे मंदिर. तर तुम्ही पावस रत्नागिरी मध्ये असाल तर पावस मधील हे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे, शांत आहे आणि खूप सारी झाडं वगैरे आहेत, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. तर आता आपण चाललो आहोत पुढच्या आपल्या डेस्टिनेशनला. ठीक आहे, तर आपण बघूया आता कुठे जायचंय पुढे. ठीक आहे, तर आपण पुढच्या डेस्टिनेशनला डायरेक्ट भेटू. तर आपण खूप स्ट्रगल करून आता पूर्णगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. स्ट्रगल ही होती की रस्ता शोधायची. गावात एकही बोर्ड नाही आहे पूर्णगडला जायचा आणि कोण माणसं सुद्धा नाही आहेत त्यांना विचारू शकतो आपण. आता पूर्णगडला पोहोचलोय तर जाऊया पूर्णगड बघायला कसा आहे. पूर्णगडला आतमध्ये आल्यानंतरच तुम्हाला एक हनुमानाचं मंदिर लागेल. बघा, खूप सुंदर आहे मंदिर, दगडामध्ये कोरलेलं आहे हनुमानाची मूर्ती. तर हनुमानाची मंदिराचं दर्शन घेऊन मग पुढे पूर्णगडला जायचं. तर मित्रांनो, आपण आता पावसच्या स्वामी स्वरूपानंद मठावरून निघालो आणि तिथून आपण आता आलो पूर्णगडावरती, जो तिथून अंदाजे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती. तुम्हाला हार्डली 10 मिनिटं लागतील. तर पूर्णगड हा एकदम समुद्राला लागूनच आहे आणि खूप सुंदर आहे. फक्त जरा येताना गुगल मॅप वापरू नका, लोकांना विचारत या. खूप सुंदर किल्ला आहे. तर आपण आता तिकडे उभे आहोत. आपण माझ्या मागे तुम्ही हा गेट बघताय पूर्णगडवर जायचा. तर चला जाऊया आता आपण पूर्णगड बघायला. जसं की मी मगाशी बोललो, पूर्णगड हे एकदम समुद्राला लागून आहे. बाजूला तुम्ही हा समुद्र बघू शकता. सुंदर व्ह्यू आहे गडावरून, मस्त अथांग समुद्र दिसतो आपल्याला गडावरून. तर मित्रांनो, या किल्ल्यावरून तुम्ही व्ह्यू बघताय समोर अरबी समुद्राचा. अथांग अरबी समुद्र आपल्याला दिसतोय इथून. मस्त आहे किल्ला, एकदम समुद्राला लागूनच आहे.
हा बघा व्ह्यू किल्ल्यावरून, बेस्ट व्ह्यू आहे हा. तर कधी रत्नागिरीमध्ये असाल आणि जवळपास फिरत असाल तर हा पूर्णगड किल्ला नक्की व्हिजिट द्या. खूप सुंदर किल्ला आहे, समुद्राला लागूनच. तर मित्रांनो आपण आता पूर्णगड वरती गेलो होतो. खूप सुंदर गड आहे मित्रांनो, छोटासा आहे पण समुद्राला एकदमच लागून आहे. वरतून मस्त पूर्ण अरबी समुद्राचा व्ह्यू दिसतो तुम्हाला, खूप छान आहे. तर इथे आलात तुम्ही पावसच्या साईडला तर तुम्ही पूर्णगडला नक्की व्हिजिट द्या. आणि गुगल मॅप थ्रू गेलात तर थोडा चुकाल, परंतु लोकांना विचारत गेला तर परफेक्ट जाल तुम्ही. खूप सुंदर गड आहे. तर आता पूर्णगड बघून आपण चाललेलो आहोत देवघळी कशेळी बीच बघायला. तर इथून एक अंदाजे 10 ते 12 किलोमीटर अंतर असेल, कदाचित 10-15 मिनिटं लागतील आपल्याला तिकडे पोहोचायला. तर चला आपण डायरेक्ट भेटूया देवघळी कशेळीच्या इथे. तर आपण फायनली देवघळी कशेळी बीचला पोहोचलेलो आहोत. तर आपण इथे पार्किंग मध्ये उभे आहोत, गाडी पार्क केलेली आहे, पार्किंग आहे बऱ्यापैकी अवेलेबल. आता आपण जाऊया खाली देवघळी कशेळी बीचला. तर मित्रांनो आपल्या समोर आहे देवघळी कशेळी बीच आणि हा इकडचा व्ह्यू पॉइंट आहे, बघू शकता तुम्ही. इथून सरळ पायऱ्या उतरून आपल्याला त्या पॉइंटला जायचंय. चला जाऊया. यार तर आपण फायनली देवघळी बीच वरती पोहोचलेलो आहोत आणि हा आहे समोर आपला देवघळी बीच. देवघळी बीच कशेळी असं या बीचचं नाव आहे.
आणि बघा वरती व्ह्यू पॉइंट आहे जिथे आपण याच्या आधी गेलेलो. तिकडनं सुद्धा व्ह्यू दाखवला तुम्हाला. आता आपण खाली बीच वरती आलेलो आहोत. बाजूने इथून पायऱ्या आहेत उतरायला, तिथून तुम्ही खाली येऊ शकता. छोटासा आहे बीच, मस्त आहे, सुंदर आहे. तर जरा थोडा वेळ एन्जॉय करून आपण इथून निघूया. तर मित्रांनो, रत्नागिरीमध्ये आपण 2 दिवस होतो आणि रत्नागिरीमधले सर्व 2 दिवस आपण टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोर केले. पहिला आपण गेलो गणपतीपुळेला. गणपतीपुळेला आपण स्टे पण केला. तर गणपतीपुळेवर नंतर आपण आरेवारे बीच, नंतर मग पावस, नंतर रत्नदुर्ग किल्ला, तसेच थिफा पॅलेस, पूर्णगड आणि शेवटचा आपला स्पॉट देवघळी कशेळी हा बीच आपण केला. तर असे आपण सर्व टुरिस्ट स्पॉट रत्नागिरीमधले कव्हर केलेले आहेत. आता आपण रत्नागिरीमधून बाहेर जातो आहोत वेंगुर्ला साईडला, कुणकेश्वर साईडला. तर रत्नागिरीचा हा ब्लॉग आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला ही रत्नागिरीची टुरिस्ट स्पॉटची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा रत्नागिरीला फिरायसाठी प्लॅन करायचं असेल त्यांनाही व्हिडिओ नक्की हेल्प करेल. तर व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.